नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आज म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले आहे. हे अपडेट खास करून त्या दिव्यांग विद्यार्थी मित्रांसाठी आहे जे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 देणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही तुमच्या दिव्यांग मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या अपडेटबद्दल समजून जाईल किंवा कळेल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून रीड करू शकता. तसेच व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप पण लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आयोगाने दिव्यांग उमेदवारांना परीक्षेच्या वेळी लेखनिक म्हणजेच रायटर आणि भरपाई वेळ म्हणजेच एक्स्ट्रा टाईम देण्याबाबत हे परिपत्रक काढलेलं आहे. चला तर मग यातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत घेऊया. बघा, अर्ज कुठे आणि कधी करायचा. बघा, ज्या उमेदवारांनी गट क पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज केला आहे आणि ज्यांना लेखनिक किंवा एक्स्ट्रा वेळेची गरज आहे त्यांनी आपला विनंती अर्ज 24 ऑगस्ट 2026 पर्यंत आयोगाला पाठवायचा आहे. हा अर्ज तुम्हाला जे आहे pre-examination@mpsc.gov.in हा जो ईमेल दिलेला आहे या ईमेल ID वर पाठवायचा आहे. पण लक्षात ठेवा, स्वतःच्या नोंदणीकृत ईमेल ID वरूनच हा अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल असेल त्याच्यावरूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. दुसरं मित्रांनो, आयोगाने स्पष्ट केलं आहे की तुमच्या लेखनिकाचे म्हणजे रायटरचे जास्तीत जास्त शिक्षण हे 12वी पास असणं आवश्यक आहे. जर तुमचा लेखनिक 12वी पेक्षा जास्त शिकलेला असेल आणि ते आयोगाला आढळले तर उमेदवार आणि लेखनिक दोघांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या की तुम्ही जे लेखनिक वगैरे ज्याच्याबद्दल तुम्ही नेणार आहात, जे लेखनिक रायटर म्हणून नेणार आहात, तर तो फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. आता कोणती कागदपत्र पाठवायची आहेत तर बघा, ईमेल करताना तुम्हाला प्रपत्र 1 किंवा प्रपत्र 2 कायमस्वरूपी जे दिव्यांगत्वाचे जे प्रमाणपत्र आहे आणि नमुना क्रमांक 11 ही कागदपत्रे एकाच ईमेलमध्ये एकत्र PDF करून पाठवायची आहेत. आणि जे उमेदवार अंध आहेत त्यांच्यासाठी अपवाद आहे. ज्यांचे दोन्ही हात बाधित आहेत किंवा ज्यांचा मेंदूचा पक्षाघात म्हणजे सेरेब्रल प्लासी आहे त्यांना नमुना क्रमांक 11 देण्याची गरज नाही. हे सर्व फॉर्म जे आहेत प्रपत्र 1 आणि 2 आणि नमुना 11 तुम्हाला MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर दिव्यांग कॉर्नरमध्ये इन्स्ट्रक्शन फॉर दिव्यांग कॅन्डिडेट्स या टॅबखाली मिळून जाईल, तिथून तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त ऑनलाईन फॉर्म भरताना लेखनिकासाठी टिक केली असेल तर ते पुरेसे नाही. तुम्हाला या परिपत्रकानुसार ईमेल करून आयोगाची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला या प्रक्रियेबद्दल काही शंका असेल तर आयोगाने एक हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. ही माहिती लवकरात लवकर तुमच्या सर्व दिव्यांग मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांची कोणतीही अडचण होणार नाही. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच अचूक आणि फास्ट अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.